नमस्कार. व्हिडिओवरून याच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. बरोबर, हा आहे व्हिडिओ शिर्डीचा. तर आपण शिर्डीला गेलो होतो, पूर्ण फॅमिली गेली होती. बऱ्याच महिन्यांपासून आपलं शिर्डीची वारी झाली नव्हती. तर शिर्डीची वारी त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ह्या वारीमध्ये म्हणजे या ट्रिपमध्ये, फॅमिली ट्रिपमध्ये आपण शिर्डीला काही हिडन प्लेसला पण गेलो होतो. बऱ्याच जणांना माहिती असतील, कदाचित बऱ्याच जणांना माहीत पण नसेल. बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल माहिती असेल किंवा बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल माहिती नसेल. तर शिर्डीमध्ये काय एक अनएक्सप्लोर एरिया आहे, त्या एरियामध्ये आपण गेलो होतो आणि त्याच्याबद्दल माहिती दिली. आणि शिर्डीमध्ये प्रत्येक वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला काही ना काही नवनवीन अपडेट झालेले असतात. यावेळेला पण अपडेट होता. बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहीत पण नसेल. तर तो काय अपडेट होता या व्हिडिओच्या एंडपर्यंत जर तुम्ही टिकून राहिलात तर तुम्हाला त्या अपडेटची पूर्ण माहिती भेटेल. आणि दुसरं सांगायचं म्हणजे शिर्डीला जर तुम्ही गेलात तर दिवसभर काही ना काही तिथे प्रोग्राम चालूच असतात. आपण गेलो होतो त्यावेळेला पण एक प्रोग्राम चालू होता, मस्त एकदम संगीताचा पण प्रोग्राम होता. तो तर आपण अटेंड केला, या व्हिडिओमध्ये पुढे येईलच तो. त्याच्यानंतर गुरुवार होता. गुरुवारी तिथे पालखी निघते, मिरवणूक निघते पालखीची. तो काही कारणास्तव आपल्याला अटेंड नाही करायला भेटला. पण दुपारच्या वेळेला तिथे काही भक्त मंडळी आले होते. त्याही जो नृत्याचा प्रकार केला तो एकदम अद्वितीय होता. म्हणजे रास गरबा बोलतात ना, तशा प्रकारचा होता. ते तुम्हाला बघायला भेटत. या व्हिडिओच्या तुम्ही एंडपर्यंत टिकून राहा. आपण मंदिरात जातो. का जातो? घरामध्ये पण पूजा होते, पण मंदिरामध्ये होते. जसं साधं उदाहरण द्यायचं झालं तर बोलतो आपण घरामध्ये पण अभ्यास करतो, पण शाळेत जातो. शाळेत का जातो? तर शाळा ही विद्येचं केंद्रबिंदू आहे. म्हणजे तिथे एक विशिष्ट ऊर्जा असते. तिथला जो क्लायमेट असतो त्या क्लायमेटमध्ये अभ्यास आपोआप होतो. त्याच प्रकारे आपण घरामध्ये किती पूजा करा,
पण घरात पूजा दिवसभर जरी तुम्ही घरात पूजा केली आणि मंदिरामध्ये जाऊन 5 मिनिटं जरी बसलं, पण मंदिर हे कसं ऊर्जेचं स्रोत आहे. तशी शाळा ऊर्जेचं स्रोत आहे, तसं मंदिरही ऊर्जेचं स्रोत आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही मंदिरामध्ये 10 मिनिटं जरी ध्यानस्थ बसलात तर तुम्ही दिवसभर जी घरी पूजा करतात त्याच्यावर सुद्धा ते भारी पडू शकतं. म्हणून मंदिरामध्ये जावं. आणि दुसरं सांगायचं म्हणजे ही फॅमिली ट्रिप आहे. ही ट्रिप मला यावेळेला एवढी आवडली की म्हणजे शिर्डीतून परत रिटर्न यायची इच्छा सुद्धा नव्हती. का नव्हती, कशामुळे नव्हती ते तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि शिर्डी बोललात तर नुसतं भक्तीसाठी नाही, तर शिर्डी ही अशी जागा आहे तिथं संपूर्ण भारतामधले जेवढे डिशेस आहेत म्हणजे जे खाद्यप्रेमी आहेत त्यांच्यासाठी पण शिर्डी एक विशेष बोलतात ना पर्वणी. त्याप्रमाणे शिर्डीला जर तुम्ही खायचा विचार केला तर रोज जरी एक प्रकार खात बसलात ना तर तुम्हाला 1 महिना कमी पडेल. कारण भारतातल्या प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक एरियामधली जी विशेष प्रसिद्ध डिश आहे ती शिर्डीला मिळतेच. आणि शिर्डी अशी जागा आहे की तिथे सर्व धर्माची लोक आहेत, तिथे सर्व धर्म समभाव आहे. असं नाही आहे की फक्त हिंदूच येतील किंवा मुस्लिमच येतील, सर्व प्रकारचे लोक तिथे येतात. शिर्डी साईबाबा म्हणजे काय, साईचा अर्थ काय होतो, साक्षात ईश्वर. ईश्वराला ना धर्म असते ना जात असते. साईबाबा हे कुठचे धर्माचे नव्हते, कुठचे पंथाचे नव्हते. तिथे बोलतात ना सबका मालिक एक, म्हणजे सगळ्यांसाठी साईबाबा आवडते. जर तुम्ही खऱ्या अंतःकरणाने शिर्डीला गेलात तर साईबाबांची मूर्ती ज्या वेळेला बघाल त्यावेळेला ऑटोमॅटिक तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. हा अनुभव मी स्वतः घेतलाय. तर चला मी तुमचा काय जास्त वेळ घेत नाही. आणि ही ट्रिप होती, ही 4 दिवसाची होती. 4 दिवसाची ट्रिप मी एका दिवसातच केलेली, एका व्हिडिओमध्येच कम्प्लीट केलेली आहे. कारण वेगवेगळे पार्ट करण्यात काय अर्थ नाही आहे. हा व्हिडिओ तुम्ही का बघा, याच्यामध्ये वेगवेगळे अपडेट आहेत. ते अपडेट तुम्हाला कदाचित माहिती असतील, नवीन जाणाऱ्यांना माहीत नसतील, तर ते अपडेट काय काय ते नक्की पहा आणि हा व्हिडिओ एन्जॉय करा. आणि या व्हिडिओमध्ये मी जे काय काय बोलतोय त्यावर खास विशेष लक्ष ठेवा. तर चला, मी तुमचा होस्ट अजय खरे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल झेड अजय खरेवर तुमचं पुनश्च स्वागत करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय महाराष्ट्र.
हा होता शॉपिंग मॉल. ही लहान पोरांपासून मोठ्या माणसांपर्यंत लेडीज जेंट्स सगळ्यांसाठी इथे पाहिजे त्या वस्तू पाहिजे त्या प्रमाणात भेटतील आहे ना. हे बघ ही आहे शिर्डीची नाईट लाईफ आहे ना. एकदम शांत आणि सुकून आहे एकदम. असं वाटते कायम इथं स्थायिक होऊन व्हावं. घरी जायची इच्छाच होणार नाही. एकदम शांत वाटते यासाठी. इथेच बाजूला आहे द्वारकामाई. आणि हे समोर आहे हे पंचमुखी नाही सॉरी दक्षिणमुखी हनुमान. हे समोर आहे ते. आणि साईबाबांचं मुख्य मंदिराचं जाण्यासाठी जे मुखदर्शनाची लाईन आहे ती मुखदर्शनाची लाईन इथून चालू होते. हे बघा इथं समोर लिहिले पण मुखदर्शन म्हणून. यावेळेला गर्दी आता फुल होईल. हा इथला मेन चौक. समोर स्क्रीन दिसते ना ही आहे चावडी. असं वाटते इथं काय असंच बसून राहावं. घरी जायची इच्छा होणारच नाही. ते समोर बघताय ना स्क्रीन आहे. समोर लावल्यात सगळे कंदील लावलेत. फुलची हालचाल चालू आहे इथे. हे समोर मंदिराचा कळस आहे ना. तर गर्दी बघा किती आहे. हे आहे द्वारकामाई. द्वारकामाईला लाईन बघा किती आहे इथे. द्वारकामाई फुल रश फुल. आज सकाळी 8:30 वाजता लाईनमध्ये उभं राहिलो होतो. 11 वाजले पूर्ण 11 वाजले नंबर यायला. तरी एक नशीब आहे प्रत्येक ठिकाणी आता हॉल सिस्टम केलं आहे. त्याच्यामुळे जास्त उभं राहायला लागत नाही. प्रत्येक वेळेला हॉलमध्ये बसलं एक हॉल रिकामा झाला का दुसऱ्या हॉलमध्ये जायला भेटते. हा आहे शिर्डीचा मॉल रोड आणि हे समोर मंदिर. इथून सरळ पुढे गेलं का सेल्फी पॉईंट पण लागेल आणि साईबाबांचं गुरुस्थान पण पुढे आहे. आणि हा आहे शिर्डीचा मॉल रोड. सगळीकडे चमक धमक. बस शिर्डीला यायचं असेल ना खिसा गरम करून घ्या. काय घेऊ काय नको असं होते. लेडीज स्टाफ बरोबर असला तर काय घेऊ ना काय नाही ना काय घेऊ काय नको असं होते. जेवढं घ्याल तेवढं कमी आहे. आणि इकडे खाण्याचे आयटम ना अख्खा दिवस संपेल तर तुमच्या खाण्याचे आयटम बदलणार नाही. एक संपला दुसरा नवीन वेगवेगळा आयटम आपल्या समोर येईल आहे ना. शिर्डीचा मॉल रोड. हे आहे गुरुस्थान साईबाबांचं. गुरुस्थान आहे गुरुस्थान. तर एक इथे नवीन पद्धत चालू केली आहे. जर साईबाबांची आरती तुम्हाला बाहेरून अटेंड करायची असेल तर सेल्फी पॉईंट आहे. त्या सेल्फी पॉईंटच्या तिथे एक काउंटर आहे. त्या काउंटरवर तुम्ही तुमचा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नंबर सांगा ते तुम्हाला पास देतील. त्या पासवर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. मंदिरात नाही जाता येणार पण मंदिराच्या बाहेरून आपल्याला आरती अटेंड करता येईल.
हे आता नवीनच फॅसिलिटी चालू केली इथे. हा आहे शिर्डीचा सेल्फी पॉइंट आहे ना. फोटो काढणाऱ्यांची गर्दी कमी नाही आहे. हे बघ आहे ना. हा आहे गेट नंबर 4. गेट नंबर 4ची मी तुम्हाला हकीकत सांगतो. ह्या गेट नंबर 4च्या समोर काउंटर आहे. ह्या काउंटरवर तुम्ही तुमचा आधार कार्ड किंवा पॅन कार्डचा नंबर सांगायचा, ते तुम्हाला गेट पास देतील. तो गेट पास घ्यायचा आणि इथे समोर जायचा आणि तो गेट पास तिकडे दाखवा, तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये एंट्री भेटेल. मंदिरात नाही पण मंदिराच्या बाहेर ज्या सिटिंग एरिया आहे तिथे साईबाबांची आरती तुम्हाला अटेंड करता येईल. आहे ना सेल्फी पॉइंट. आय लव्ह साईबाबा. हे जे कुत्रे आहेत, या कुत्र्यांचं वैशिष्ट्य असं आहे की येतील डायरेक्ट तुमच्या मांडीवरच बसतील. म्हणजे एवढे माणसं आलेले आहेत की ते गर्दीमध्ये डायरेक्ट अंगाबिंगावर घुसतात. कोणाला चावत वगैरे नाहीत, पण सगळे कुत्रे असे फुगलेले आहेत ना, आपल्या गावाकडे असले कुत्रे दिसणार नाही. शॉपिंग चाललंय शॉपिंग. इकडं फिराल तेवढं कमी आहे. किती फिराल तुम्ही, सगळीकडे दुकानं भरलेलीच आहेत सगळी. तर जाताना ना किचन घ्यायची. हे ना सेम किचन घ्यायची सेम. एवढी मस्त आवाज येतो ना चालताना. कसा आवाज येतो आहे ना. एक घेतले, एक मध्ये मन नाही भरला, अजून 2-3 घ्यायचे तसे. पल्सरच्या चावीला, बुलेटच्या चावीला आणि बॅगेवर पण अडकवायचे. आवाज एवढा मस्त वाटतो ना एकदम. खाण्यापिण्याचे आयटम एक नंबर. फक्त एक करायचं, दिवसभर जेवायचं नाही, वेगवेगळे आयटम ट्राय करायचे. वेगवेगळे आयटम अर्ध्या तासाने आयटम ट्राय करायचे आहे. अशी इंडियामधली कोणतीच डिश नाही की ती इथे भेटत नाही. फक्त तुमच्या पोटात जागा पाहिजे, बस. पोटात जागा पाहिजे आणि खिसा मोठा पाहिजे. हे बा घंटी, आवाज किती मस्त आहे. ही एक आहे, दुसरी बॅगेमध्ये घेतली आहे. बा एकदम मस्त आवाज आहे घंटीचा. फक्त 80 रुपये. शिर्डी है ना. कंदी पेढे है ना. शिर्डीला आलं, शिर्डीला जर आलेत तुम्ही तर शिर्डीच्या 2 वस्तू नक्की ट्राय करा. एक शिर्डीचा कंदी पेढा आणि दुसरं म्हणजे साईबाबांचं प्रसादालय. प्रसादालयात जर तुम्ही जेवला नाहीत तर तुमची शिर्डीची फेरी अपूर्णच राहील. आणि जर इथला कंदी पेढा ट्राय केला नाही तर मग काय फायदाच नाही. शिर्डी फेमस आहे ती इथला कंदी पेढा, बस एक नंबर कंदी पेढा लागतो. आणि हा आहे शिर्डीचा मॉल रोड, माझ्या मागे येतो. शिर्डीची एक डोकेदुखी हे आहे, तुम्ही जरी तर 5 मिनटं उभे राहिलेत ना, भिकारी येतील ना तुम्हाला असा त्रास देतील हिशोबाच्या बाहेर. 5 मिनटं सुद्धा तुम्हाला नीट उभे राहून देणार नाही. बघा समोरच बघा किती. ॲक्च्युली हे भिकारी नाही आहेत, हे चांगले श्रीमंत लोक आहेत. लास्ट टायमाला आलो होतो, एका भिकाऱ्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की इथे जेवढे भिकारी आहेत बहुतेकांचे फ्लॅट वगैरे आहेत, चांगल्या घरातले आहेत. हे घरी वेळ जात नाही, घरी वेळ जात नाही म्हणून ते इथं भीकमागाचा व्यवसाय करतात आणि त्याच्यातून दिवसभरामध्ये त्यांचा एवढा खर्च तर निघतो की अख्खं प्रपंच चालतो त्यांचा. त्याच्यामुळे इथल्या भिकाऱ्यांवर दया दाखवायची काही गरज नाही आहे.
सॉलिड स्कॅन चालतो दुकानांचा इथे. हा आला मेन रोड, मेन चौक है ना. द्वारकामाई, चावडी, हॉटेल एवढे हॉटेल आहेत, हिशोबाच्या पलीकडे हॉटेल आहेत. तुमचं पोट भरेल पण इथले फक्त किस्सा गरम ठेवा आणि पोटामध्ये जागा ठेवा बस. आज शिर्डीला येऊन आमचा 3रा दिवस आहे. 3 दिवस झाले इथे शिर्डीला येऊन. मी जास्त ब्लॉगिंग केली नाही का, शिर्डीचे भरपूर ब्लॉग आहेत, पण आज काहीतरी मला नवीन वाटलं, नवीन माहिती द्यावीशी वाटली म्हणून आज ब्लॉगिंग चालू केली. उद्या सकाळी साईबाबांचं दर्शन घेणार, प्रसादालयामध्ये जेवण घेणार आणि तिथून घरचं प्रस्थान करणार. पण त्या अगोदर इथले विशेष साबुदाण्याचे वडे वगैरे ते तुम्हाला नक्की दाखवणार. कुठे भेटते, काय भेटते, सर्व वस्तू दाखवणार. सो व्हिडिओच्या एंडपर्यंत टिकून राहा. आणि हा जर व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि जास्त आवडला तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. शिर्डीला आलो आहे. शिर्डीमध्ये काय विशेष गोष्टी आहेत, खास करून मसाज पार्लर म्हणजे तिथे आजोबा आहेत. मी स्वतः मसाज करून घेतले तिथे. ते प्रेशर पॉईंट वगैरे असे एवढे ओळखतात. त्यांच्याकडे फक्त एकदा मसाज करा. मी तुम्हाला तो मसाज पार्लर दाखवतो. जमलं तर त्या आजोबांची मी तुमच्याशी भेट पण करून देतो. फक्त एकदा ट्राय करा. मी तिथे पायाची मसाज केली आणि तिथे कासा मसाज म्हणून आहे, म्हणजे कास्याची वाटी असते ती, तिथे तेल वगैरे टाकतात पायावर आणि एक प्लेट आहे, त्या प्लेटवर पाय ठेवायचे आणि ते प्लेट फिरते. एवढं बरं वाटतं ना, अंगातली सगळी हीट निघून जाते. तुम्हाला त्या एरियाचं एरिया पण दाखवतो. आणि त्याच्या बाजूला दुसरं एक फेमस आहे तिथला साबुदाण्याचा वडा, 1 नंबर. पण विशेष म्हणजे हा साबुदाणा वडा फक्त सकाळी भेटतो, दिवसभर उघडं नसतं. तुम्हाला तो एरिया पण दाखवतो. आणि हे बघा इथे लिहिलं आहे ना, साबुदाणा वडा फक्त सकाळीच चालू असते. 1 नंबर चव असते, 1 नंबर. फक्त शिर्डीला जर तुम्ही आलेत तर नक्की ट्राय करा. इथला हा साबुदाणा वडा आणि त्याच्या बाजूला एक इथे आहे अण्णा मिसळ. हे बघा अण्णा मिसळ, ही पण सकाळीच असते. फक्त एकदा चव ट्राय करून बघा. मी स्वतः ट्राय केले म्हणून सांगतो. आणि हे समोर आहे, हे बघा, हे मसाज सेंटर आहे. मी स्वतः ट्राय केली मसाज सेंटरमध्ये. हे बघा, हे समोर आजोबा बसलेत, हे आजोबा मसाज करतात. हे बघा, हे मसाज सेंटर आहे आणि हे आजोबा आहेत. हे आजोबा स्वतः इथे मसाज करतात. आणि हे कासाची आहे प्लेट. हे बघा, हां याची थोडी माहिती द्या जरा तुम्ही. इकडं बॉडी मसाज, हेड मसाज, हात दुखणे, पाय दुखणे, खांदा दुखणे, कंबर दुखणे, सर्व तुटलेले हाडं जोडून देणे, जाग्यावरती आराम देणे. आणि मसाजची वगैरे सर्वसाधारण रेट किती आहे तिथे? इथं मसाजचा आखरी शेवटला 700 रुपये ते 1000 रुपये फुल बॉडी मसाज होते. फुल बॉडी मसाज. आणि या मसाजच्या बद्दल थोडी माहिती द्या. ऑइलवरती ऑइल टाकतात. ऑइल घेतलं 150 रुपये, 200 रुपये, 250 रुपये असे ऑइल आहे. आणि काका एक किती वर्षापासूनचं मसाज सेंटर आहे साधारण? मसाज सेंटर आमचं आता हे 7वी पिढी आहे. म्हणजे आमचं 7व्या पिढीपासून आहे. म्हणजे हा पारंपरिक व्यवसाय आहे तुमचा? पारंपरिक व्यवसाय आमचं डॉक्टर घराणं आहे. ओके. तर ज्याला कोणाला करणार नाही, कन्नड तालुक्यातले, कन्नड तालुक्यामध्ये हस्तालिंबोणा म्हणून आमचं गाव आहे. तिथून आमचं हे पारंपरिक डॉक्टरी व्यवसाय. आम्ही पहिले कल्याण, मुंबई पारंपरिक 7 पिढ्यापासून आमच्याला हेच धंदा. ओके.
ज्याला कोणाला बॉडीचा कुठचाही प्रॉब्लेम असेल हाडांच्या बद्दल किंवा कोणाची नस चॉकअप वगैरे झाली असेल तर त्यांनी फक्त एकदा या, ब्लड कॅन्सर झाला इथं सर्व नीट होते. फक्त इथे एकदा या आणि ट्राय करून बघा. ब्लड कॅन्सर सुद्धा नीट होते. धन्यवाद. इथला तुम्ही पत्ता सांगा, म्हणजे मंदिरापासून इथपर्यंत यायचं असेल कसं येऊ शकतो? पालखी रोड, हां पालखी रोड ताजिम खान बाबा चौक. हां, पालखी रोड ताजिम खान बाबा चौक. आणि समजा तुम्हाला फोनवर कॉन्टॅक्ट करता असेल तर तुमचा नंबर वगैरे? आमचा नंबर 93 25 68 01 10. ओके, हा नंबरवर कॉल करून तुमची अपॉइंटमेंट घेऊ शकतात ना? हो. ओके, ठीक आहे, धन्यवाद. तर एक मिनिट, कार्ड पण बघा. एक कार्ड आहे, याचा स्क्रीनशॉट मारा. एक मिनिट, घ्या, येईल. ते आले होते, गरुडचा. त्यांची 20 वर्षापासून आहे ना उडी मारायला गेले तर नस लागली म्हणे. हां ते फिरत आले तर म्हणजे नसच निघत नाही, नसच निघत नाही. हां तर त्यांच्या हातात पॉम्पलेट दिलं, म्हणलं हे असं करायचं तुम्हाला. हां म्हणे हा, तर मग नस निघेन का म्हणे. मला पाहू प्रयत्न करू. झोपा म्हणे. झोपले, मसाज केली, खाली झोपले. काय पलंग लायला नव्हता, आपण खाली झोपले, मसाज केली, हां नस निघून गेली. हां. त्याने दुसऱ्या दिवशी हे बोर्ड, ते बोर्ड पलीकडून एक मोठं बोर्ड आम्ही लावून गेलो. ते म्हणे मी नीट झालो तर किती लोक नीट होतील मला. मग आम्ही काय केलं, 500 रुपये तेलाची बॉटल दिली द्यायला. 500 रुपयाची तेलाची बॉटल ते म्हणे 500 रुपये ना देत नाही म्हणे. नका देऊ म्हणलं, भाऊ राहिलं मग काय कुठं भांडत बसत आहे. गेले ते घेऊन. नंतर दुसरे आले तिथे चौकामध्ये ते गेली विसरून. ताजिम खान चौक म्हणलं त्याने कालीपिनाचा चौक ऐकला. ते कालीपिना चौकामध्ये तिथे विचारायला लागले, इथं मसाज तू कोण होतं ना म्हणे, इथं कुठं तरी नाही म्हणे बाबा ते ताजिम खान बाबा चौकात. मग इकडं आले, पूर्ण फॅमिली घेऊन आले. हां साऱ्या याला बक्षीस घेऊन गेले. 500 रुपयाचे 5,000 रुपये घेऊन गेले. फरक पडला म्हणून आले ना ते. असं आहे. ते म्हणे परत माझी नसल सुटली नाही म्हणे. तो एवढे भारी असतो आपला, तो आपणारा एवढे भारी असतो. बाबा तुम्ही सुरू राहते म्हणजे लोक धरून. चला बाबा, येतो. हां, धन्यवाद. ओम साईराम. फक्त एकदा ट्राय करा, कारण आमच्या घरातले आले होते सकाळी, त्यांनी ट्राय केली, त्यांना फरक पडला. अनुभवाचे बोलेत म्हणून सांगतो, शिर्डीला याल किंवा एकदा फक्त इकडे या, त्याच्यानंतर इथला कंदीपेढा ट्राय करा. आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, नाश्ता वगैरे झाला, साईबाबांचं दर्शन झालं का, या इथे एक तर साबुदाणा वडा, तर तिकडे अण्णाची मिसळ, या 2 गोष्टी ट्राय करा. आणि दुपारी जेवणामध्ये साईबाबांचा प्रसादालयात जायचं, प्रसादालयामध्ये जेवण जेवायचं मस्तपैकी. आणि त्याच्या बाजूला पण काही गोष्टी आहेत, त्या आपण आज जाऊ, तिकडे प्रत्यक्ष एक्सप्लोअर करू आणि मग तुम्हाला दाखवून की तिथे काय काय गोष्टी भेटतात त्या. तर हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओच्या एंडपर्यंत राहा. नवीन असाल लाईक करा, जास्त आवडला मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. खरी रश आहे इथे. आणि इथे समोर जो मंडप आहे, सभा मंडप, इथे नेहमी प्रोग्राम चालू असतात, नेहमी गर्दी पण तेवढीच असते इथे. आणि समोर पालखी पण आली आहे. जेवढ्या पालख्या येतात ना, त्या पालख्या सर्व इथेच थांबतात. तेव्हा समोर पालखी आहे. हे आमची माणसं. प्रोग्राम चालू आहे. ज्या दिवशी आलो होतो त्या दिवशी इथे कीर्तन चालू होतं. शिर्डी में
बघितलं ना कसला ढासू प्रोग्राम चालू आहे, बघायची इच्छा होत नाही अजिबात. एवढा भारी वाजवून आवाज पण एक नंबरचा आहे, जबरदस्त मजा आली. आता आपण इथून जायचं आहे प्रसादालयामध्ये. पहिले मंदिरात जाण्यासाठी डायरेक्ट इथून रस्ता होता. जशी वेळ बदलली, परिस्थिती बदलली, पब्लिक पण वाढायला लागली. आता पूर्ण बाहेर जायला लागते, तिकडून आतमध्ये एंट्री आहे. फक्त एक आहे, आता तो जो पास काढायला लागायचा ती पास काढायची पद्धत बंद केली. हा शिर्डीचा दुसरा मॉल रोड आहे. आजूबाजूला दुकानं बघा कशी मस्त आहेत एकदम. आणि इथे आतमध्ये हे लॉकर सिस्टम आहे, म्हणजे मोबाईल वगैरे जर तुम्ही घेऊन येत असाल तर आतमध्ये कुठचंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट एंट्रीच नाही आहे. बूट वगैरे काढायचे असतील तर इथे काढायचे. त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही तुमचे बूट आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे असतील ना ते तुमच्या रूमवरच ठेवा आणि मोकळ्या हाताने या दर्शनाला. मॉल रोड हे गेट नंबर 2 ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. डायरेक्ट आतमध्ये एंट्री इथून. गेट नंबर 2 ज्येष्ठ नागरिक आणि त्याच्या पुढे ते VIP म्हणजे VVIP जे एकदम हाय लेवलची लोक येतात ना त्यांच्यासाठी, जे डोक्याला ताप देणारे असतात. आणि ते आले का बाकीच्यांच्या दर्शनाला प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे देवाच्या दरबारात सगळी सारखीच असतात. VIP लाईनचा कल्चर कोणी चालू केला? आपल्यासारख्या लोकांमुळे चालू झाला. ज्यांना घाई आहे, देवाच्या दर्शनाला टाईम नको, वेळ कमी आहे, अशी लोक काय करतात 200 रुपयाचा पास घेतात आणि जातात. साईबाबा आपल्या लोकांना पावणार नाही. लाईनमध्ये उभं राहून देवाची भेट घेण्यासाठी तात्कळतात. ते जे तात्कळ करतात त्या तात्कळण्याला सुद्धा तिथंच प्रकार बोलला जातो. देव पण बघत असतो तुम्ही किती त्याची प्रतीक्षा करू शकता, किती त्याच्यासाठी स्वतःला त्रास देऊ शकता. VIP पास काढायचा जायचं म्हणजे एक प्रकारे आपण त्या साईबाबावरच उपकार करतोय, त्याचं दर्शन घेतोय. देवस्थानाला काय तेवढंच पाहिजे, जेवढा पैसा कमवतो तेवढा कमवायचा. आहे मोबाईल काउंटर, 5 रुपये पर मोबाईल तिकीट भरायला लागेल. इथे फ्रीमध्ये नाही आहे ना. मोबाईल काउंटर, नंतर तुमचे शूज, चप्पल इथे ठेवण्यापेक्षा तुम्ही मोबाईल शूज घरीच काढा आणि विदाऊट चपलेने या. इथे बहुतेक लोक अशीच करतात, विदाऊट चपलेने येतात. ज्यांना माहिती नसते ते मोबाईल वगैरे घेऊन येतात. इलेक्ट्रॉनिक कुठचीच वस्तू साईबाबांच्या मंदिरामध्ये अलावत नाही आहे, डायरेक्ट काढून टाकते. हा आहे मुख्य रस्ता आणि हे आहे शिर्डी संस्थान. आतमधून चालते आणि इथून चालत जर गेलं तर 10 मिनिटाच्या अंतरावर प्रसादालय आहे. आणि जर तुम्ही शिर्डीला आलात आणि प्रसादालयामध्ये प्रसाद खाल्ला नाही तर तुमची शिर्डीची परिक्रमा पूर्ण होत नाही. आणि दुसरी विशेष गोष्ट, जर तुम्ही इथून घरी निघालात, तुमच्या हातात वेळ आहे प्रसादालयात जाण्याची, पण काही कारण काढून तुम्ही जो टाळलात तर तुम्हाला घरी जाईपर्यंत कुठे जेवायला भेटणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. लास्ट टाइम मला शिर्डीला वसुला होतो, ज्या ग्रुप बरोबर आलो होतो
त्या ग्रुपने सकाळी 10 वाजता इथून निघाले रिटर्न जायला. प्रसादालयामधला प्रसाद घेतला नाही. घरी जाईपर्यंत जेवायला भेटलं नाही. तिथे जेवायला तुला खायला सुद्धा काय भेटलं नाही. म्हणून जेव्हा तुम्ही शिर्डीला याल प्रसादाला डावलून पुढे जाऊ नका. हा मेन रोड. आपला व्हिडिओ होईल जवळजवळ 1 तासाचा होईल. चालेल, काही हरकत नाही. व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिकून राहावे. यावेळेला तुम्हाला सगळी वेगळी माहिती असेल, नवीन ती पण. हे इंटरनॅशनल हॉटेल. तीन दिवसामध्ये घ्यायचं होतं तेव्हा नाही घेतलं, आता घेतलं. आता जे आहे ना रे दाखवायला लोकांना. बापरे, 30 रुपयाचे सॉक्स, 50ला 2. बाबा बाबा, सगळ्यात मोठी गिफ्ट घेतलं. मग घेतलं ते महत्वाचं नाही. घेतलं हे महत्व, प्रेमाने घेतलं हे महत्वाचं आहे. गिफ्टला महत्व नसते. त्या गिफ्ट काय आहे त्याला महत्व नाहीये. प्रेमाने दिलंय हे महत्वाचं आहे. वस्तूच्या मागं प्रेम पाहिजे, नुसतं वस्तू असून उपयोगाचं नाहीये. MSRTC पालघर शिर्डी. थांबा 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 उडवाल. इथं बस स्टँड आहे काय? बस स्टँड त्या साईडला, इकडे कुठे? हे थांब, गाड्या जोरात येतात तिथून. मॅकडॉनल्ड ते समोर आहे. पिझ्झा हट. तेव्हा सगळे 101 ब्रँड आहेत. शिर्डीला भारतातलं असं कुठच्याही टोकाचं फूड नाही आहे की ते शिर्डीमध्ये भेटत नाही. कुठचंही तुम्ही जे बोलाल ते फूड तुम्हाला शिर्डीला भेटेल. फक्त एवढंच आहे, जर तुम्हाला इथले फूड ट्राय करायचे असतील पोटामध्ये जागा ठेवा. कारण 2 ते 3 दिवस तुम्ही कंटिन्यू वेगवेगळे फूड ट्राय केलेत तरी फूड संपणार नाहीत, पण तुमचे दिवस संपतील, पोटामध्ये जागा राहणार नाही. एवढे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे फूड व्हरायटी आहे. आणि हा इकडचा दुसरा मॉल आहे. मॉल म्हणजे मॉल रोड. आता इथून आपण चाललो आहे प्रसादालयामध्ये. हे बघ समोर प्रसादालय आहे ना. हा प्रसादालयाचा रोड आहे. शिर्डीला याल, जेवढे दिवस राहाल त्या दिवसातला मिनिमम 1 दिवस तरी, आणि ज्या दिवशी तुम्ही इथून जाणार आहात त्या दिवशी तर इथला प्रसाद जरूर खाऊन जा. जर तुम्ही इथला प्रसाद न खाता निघालात, म्हणजे वेळ असून तुम्ही जर कंटाळा केलात तर समजाचा दिवसभर तुम्हाला उपवास घडणार हे 100%. हा अनुभवाचे बोल येते मेन म्हणजे. आणि या मॉल रोडवर तुम्हाला ज्या ज्या वस्तू भेटतील ना खूप कमी किमतीवाल्या आहेत. तर येताना आपण एका दुकानात जाणार आहोत. आपल्याला हाफ पॅन्ट वगैरे घ्यायचे आहेत, ट्राउझर वगैरे. त्या ट्राउझर मी लास्ट टायमाला 3 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा घेतल्या. त्या अजूनसुद्धा चालतात. आणि कितीला? 150 रुपये 200 रुपये एवढीच किंमत होती त्याची. हे बा इथे दिले बा फिक्स रेट 150 रुपये आहे ना. 150 रुपये दिला बा. काही घ्या आणि ब्रँडेड वस्तू, क्वालिटीड. हे बा हाफ पॅन्ट किती रुपये? फक्त 150 रुपये. हे बा या दुकानाबद्दल मी माहिती. देत असेल ना.
लय आवडलेत मला, खूप मजा येते आवाज ऐकायला. इथे चावडीवरून डायरेक्ट रिक्षासुद्धा असतात, पर पर्सन 20 रुपये. आणि शिर्डीला आले ना एकदा फक्त रिक्षा ट्राय करा. मग ते पेट्रोलवाली नाही, त्या दुसऱ्या डिझेलवाल्या असतात ना पियागो, त्या रिक्षा ट्राय करा. एवढी मजा येते ना रिक्षेमध्ये, एक नंबर. हा इथला रिक्षा स्टँड आहे, पर पर्सन 20 रुपये. ही अशी रिक्षा, या रिक्षेमध्ये जायचं. हे बघ या रिक्षा असतात ना, जाम मजा येते रिक्षेमध्ये. शिर्डीला आलं फक्त एकदा ट्राय करा. आणि मेन म्हणजे इथल्या रिक्षा ना, रिक्षेवाले हौशी आहेत. हौशी म्हणजे रिक्षा अशा सजवलेल्या असतात ना. हे बघ कसली सजवलेली आहे बघ रिक्षा, मस्त आहे की आहे ना. हे बघ एकदम टकाटक, आतमध्ये लाईटसुद्धा आहे ना. रिक्षा ट्राय करा. रिक्षा ट्राय करून झाली का जेवण झालं का इथे भेटतात पान. ते पान खाण्यामध्ये पण एक वेगळीच मजा आहे. हे बा हे पान आहे बा. बॉस पानाची प्राइस काय? 10 रुपये. फक्त खाऊन बघा एकदा, जाम मजा येते. हे मी स्वतः खाल्लेलं आहे त्याच्यामुळे सांगतोय. हा आला प्रसाद आला आपला. जेवण झालं, एक पान खायचं, टूथपिक दातामध्ये अडकवायची, साफ करत जायचं, चालत चालत मस्त की घरी जायचं. घरी म्हणजे आपल्या रूमवर. हे प्रसादालय, ही साईबाबांची आयकॉनिक मूर्ती आहे ना. आणि हल्ली प्रसादालयाची जी कुपन आहेत, तुम्ही जेव्हा दर्शन घेता, दर्शन करून बाहेर येता त्यावेळेला तिथे भेटतात. आणि जर तुम्ही डायरेक्ट इकडे आलात तर या इथे समोर आतमध्ये गेलं ना, तिथे पण तिकीट भेटतात. पूर्णपणे प्रसाद निःशुल्क आहे, पूर्णपणे. आणि निःशुल्क जरी असला तरी प्रसाद हा प्रसादासारखंच खायचा. अन्न ताटामध्ये टाकू नका. का नका टाकू? हे बघा, शेतकऱ्याला अन्न बनवण्यासाठी किती दिवस किती मेहनत करायला लागते याच्यावर कळते. आणि आपण ताटामध्ये वेस्ट करायला किती 1 मिनिट नाही लावत. म्हणून इथे जे ताटात अन्न घ्याल, जेवढी तुमची भूक आहे तेवढंच घ्या, भुकेपेक्षा जास्त घेऊ नका. हा आहे समोरचा एंट्रन्स. आणि तिकीटं काढण्याचा, जर तुम्ही मंदिरात न जाता डायरेक्ट इकडे आलात तर या इथे तिकीटं भेटतात तुम्हाला. आणि निःशुल्क आहे, अजिबात फी वगैरे नाही आहे ते. आणि जर तुम्हाला स्पेशल थाळी पाहिजे असेल तर 50 रुपये पर पर्सन आहे, ॲडल्ट. तेव्हा समोर लिहिलेलं आहे.
50 रुपये पर पर्सन आणि चाइल्डचे 30 रुपये। ही स्पेशल थाळी म्हणजे वरती हे बघा, इथे वरती जेवणाची सोय आहे। बुफे सिस्टम असते ना, बुफे सिस्टम तशी। पण काय आहे, जेव्हा शिर्डीला येतो गर्दीमध्ये जेवण करायची जी मजा आहे ती अशी बुफे सिस्टममध्ये मजा नाही आहे। लाईनमध्ये आपण बसून राहतो, जेवण यायची वाट बघतो, ते जेवण घेणारे असं येतात, समोरून असे निघून जातात जेवण वाटताना। ते जो क्लायमेट असतो, जे वातावरण असते, एक नंबर वातावरण वाटतं ते। जे 50 रुपये भरून स्पेशल थाळीमध्ये त्याला काही अर्थ नसतो। त्या तिथे नसते गर्दी, नसते काय, आपला टेबल आणि आपण याचा ट्राय करायचं असेल तर फ्रीमध्ये जा आणि तिथं ट्राय करून जा बुफे सिस्टममध्ये करण्याचं। आणि या इथून समोर गेलं का तिकडे बाथरूम आहे, आणि या इथून पुढे गेलं का जेवणाची सोय केलेली आहे। एवढा मोठा हॉल आहे, एका वेळेला 10 ते 20 हजार लोक ॲट अ टाईम बसतील, एवढा मोठा हॉल आहे। तर मजा येते ना व्हिडिओमध्ये। अजूनही व्हिडिओ आपला संपलेला नाही आहे, अजून व्हिडिओ आहे, तो व्हिडिओच्या एंडपर्यंत टिकून राहा आणि इथला व्ह्यू एन्जॉय करा। मस्त वाटतं ना एकदम। काय आहे, शिर्डीला जेव्हा तुम्ही याल त्यावेळेला तुमचा इगो, गर्व हा सगळा घरी ठेवून या। का इथे जर तुम्ही मिसबिहेवियर केलं तर इथे तुम्हाला जागोजागी एक तर CCTV आहेतच, प्लस इथले सिक्युरिटी गार्ड्स आहेत, आणि त्यांच्या नादाला लागला तर ते सिक्युरिटी गार्ड काय पोलिसांपेक्षा खराब परिस्थिती करून देतील। त्याच्यामुळे इथे याल त्यावेळेला नम्रता बरोबर घेऊन या। आणि मेन म्हणजे आपण साईबाबांच्या दर्शनाला येतो। साईचा अर्थ काय असतो, साक्षात ईश्वर, हा साईचा अर्थ आहे, साक्षात ईश्वर। त्या ईश्वराच्या चरणी आपण नतमस्तक व्हायला येतो। त्यावेळेला कुठच्याही प्रकारचा वादविवाद कोणाशी इथं करू नका। आज सकाळी मी दर्शनाला चाललो होतो, मंदिराच्या गाभाऱ्यामध्येच एका माणसाने वाद एकाशी घालत बसले, गर्दी असल्यामुळे। का मागे पुढे होत होतं, साईबाबांच्या चरणी येत आहे तुम्ही, वाट बघा, नंबर येईल तुमचा। नुसतीच घाई करायची, धक्काबुक्की करायची, याला काय अर्थ आहे। आता नशीब त्यावेळेला तिथे सिक्युरिटी गार्ड नव्हता, जर सिक्युरिटी गार्ड असता तर ते प्रकरण त्या माणसाला किती मागात पडलं असतं। त्याच्यामुळे शिर्डीला याल त्यावेळेला नम्रता बरोबर घेऊन या, नम्रतेने इथं वागा तरच या, नाही तर शिर्डीला येऊ नका। कारण इथे येणारे सगळे भाविक असतात, ते साईबाबांच्या दर्शनाला येतात, आणि त्यांची एवढीच इच्छा असते की शिर्डीची जी ट्रिप आहे ही शांत मनाने झाली पाहिजे, कुठल्याही प्रकारचा दंगामस्ती झाली नाही पाहिजे त्यांच्यावर, किंवा त्यांच्यावर कोणताही मिसबिहेवियर झाला नाही पाहिजे। त्याच्यामुळे आपणही काळजी घ्या, आपल्या हातून कोणाचा अपमान झाला नाही पाहिजे, आणि आपला असा व्यवहार ठेवा की दुसरा कोणी आपला अपमान नाही केला पाहिजे। नॉलेज जरा जास्तच येतो आहे, पण काय माहिती आहे, आजकालची जी यंग पिढी आहे ही जरा जास्तच आगाऊपणा करणारी आहे, हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आहे। सो एन्जॉय व्ह्यू, आणि माझ्या मागं दिसते तुम्हाला सिनेमॅटिक सिनरी, झरे आहेत ना, मस्त एकदम। आजचा हा तिसरा दिवस आहे, बुधवारी आलो आम्ही, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, उद्या शनिवार। जायची वेळ आली, पण अजून माझं मन भरलेलं नाही, असं वाटतं तिकडेच राहावं। का आता इथून परत घरी गेलं का तेच प्रॉब्लेम चालू होणार, तेच पर रटा आयुष्य, कोर्ट कचेऱ्या, जे आपण कर्म केले नाही त्या कर्माची शिक्षा आपल्याला भोगायला लागते। ठीक आहे, मागल्या जन्मी काहीतरी पाप केले असतील, चुकी नसताना आपल्याला लटकवलं आहे। साईबाबा आहेतच, साईबाबांनी एक केलं त्या गोष्टीची कमी करून दिली नाही। आज माझा मुलगा फ्रान्सला न जाता त्या कंपनीने त्याला डायरेक्ट स्वित्झर्लंडला पाठवला, स्वित्झर्लंडमध्ये तो जॉब करतो आहे। त्याच्यामुळे आता मला या गोष्टीचं टेन्शन नाही आहे की आता पुढे काय होईल, आणि साईबाबांनी कधीच माझं ताट रिकामं होऊन दिलं नाही। प्रत्येक वेळेला मी जेवायच्या वेळेला साईबाबांना एकच बोलतो, देवा माझ्या ताटात जे अन्न दिलंस
हे ताट कधी रिकामं करून देऊ नको आणि हे अन्न दिलंस यासाठी मी तुझा शतशः आभारी आहे. ज्यावेळेला तुम्ही जेवायला बसता तेव्हा ताटाला हात जोडून देवापुढे नक्की प्रार्थना करा की देवा हे जे अन्न दिलंस यासाठी मी तुझा शतशः आभारी आहे. का तर बरीचशी लोकं आहेत की ज्यांना एक वेळचं अन्नसुद्धा नीट भेटत नाही आणि आपल्या नशिबात ते ताट आलेलं आहे म्हणून त्यासाठी देवाचे आभार मानायचे असते. आपका नाम क्या है? हाँ, किधर से हो आप? हाँ, हैदराबाद से. और आपका नाम क्या है? आप भी हैदराबाद से? अच्छा, मेरा चॅनल का नाम चाहिए ना. एक हे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत आणि हे आहेत HYD म्हणजे हैदराबादचे. तर आता आहे ना आपण आपल्या चॅनलची लिंक देऊ. ये वीडियो 2 दिन के बाद आएगा, 2 दिन के बाद आएगा यूट्यूब पे. दे दो. शॉपिंग चालली, शॉपिंग. काय आहे, स्कार्फ आहेत ना, 50 रुपये स्कार्फ. गर्दी व किती आहे. ह्या येते संस्थानाची गाडी पण येते डायरेक्ट मंदिराच्या तिकडे जायला. फ्री सर्विस आहे ती पण आणि रिक्षा स्टँड पण आहे. पर हेड 20 रुपीज. डायरेक्ट चावडीवर जाऊन सोडते रिक्षा. आता जेवण झालं, आता इथून जायचं पान खायला. इथे गेटवर पण पानं भेटतात. 10 रुपये पानाची किंमत असते आणि आपण जिथं पान खायला जाऊ ते स्पेशल पान आहे 20 रुपये. त्याच्यामध्ये एवढे म्हणजे आयटम भरलेले असतात ना की 20 रुपयाला वर्थ होते. तुम्हाला दाखवतो ते पान कुठे भेटते ते. आणि जर तुम्ही शिर्डीला आलात, भोजन वगैरे झालं, फक्त एकदा तिथलं पान ट्राय करा. मी ज्या खाण्याच्या वस्तू सांगतो आहे त्या मी स्वतः ट्राय केल्यात करतो आणि त्याची क्वालिटी चांगली आहे म्हणून मी जे चांगलं आहे तेच तुम्हाला सांगतो काय कसं आहे ते. तर चला पानाचं तिथे दुकान आहे ते पण दाखवतो. आहे रिक्षा स्टँड. आहे ना रात्रीची शिर्डी. थंडी आहे खायला एवढे आपल्या इकडे पण नाही आहे थंडी. ते पानाचं दुकान पहिले इथे शूजचं दुकान लागेल. शूजचं दुकान सोडलं का त्याच्या पुढेच पानाचं दुकान आहे. 20 रुपये पान पण एक नंबर वर्थ पान आहे. हे बा हे सगळं दुकान आहे. तांबोळी जनरल स्टोअर. आम्ही दरवेळेला आलो का पान इथेच खातो आहे ना. 20 रुपये पान. फक्त एकदा ट्राय करून बघा इथलं पान. आता इथून आपण जाणार आहोत कपड्याची शॉपिंग करायला. तिथे किमतीकडे लक्ष देऊ नका. मी स्वतः कपडे वापरलेले आहेत. कमी किंमत आणि जर तुम्ही नीट वापरले तर ते लॉंग लास्टिंग चालतील. मी माझ्यासाठी जिमचे कपडे घेतले होते 3-4 वर्ष 4 वर्षापूर्वी. अजूनसुद्धा ते मी वापरतो जिममध्ये. तर क्वालिटी चांगली आहे आणि किंमत कमी आहे. हे दुकान कुठे आहे तर हे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा
प्रसादालयाच्या अपोजिट साईडला आहे. इथे पण मॉल रोडच आहे, दुसरा मॉल रोड. ही पार्किंग येईल. पार्किंगच्या पुढे मेन रोडला जाताना 3 नंबरचं दुकान हे बा, कपडेच कपडे. हे आलो दर्शन रांगेमध्ये. या इथून आतमध्ये जायला लागते. या इथून एकदम शांत आहे. हा पण मी तुझी ऍक्टिंग नव्हतं करत. मी ऍक्शन तिला कशी बोलणार, तुम्ही दातामध्ये 2 ड्रम धरला माणूस कसा चालतो असं वागतं तिकडा. पण त्या मसाजचा उपयोग झाला ना मग, मसाजचा फायदा झाला त्या. ते मसाज केली ना त्याचा फायदा झाला, दुसरा काय नाही. म्हणून तुम्ही शिर्डीला आलेत हा व्हिडिओ बघून तर त्या मसाज सेंटरला एकदा जाऊन या, नक्की जाऊन. दोन पिक्चर आपला संपलेला नाही आहे, अजून आपल्याला भरपूर खायचं आहे. शिर्डी म्हणजे खाण्यापिण्याची मौज मजा करायची दुसरी अगदी वस्तू आहे. 3 दिवस उजात नाही राहिलो, अजून आपल्याला वेगवेगळे आयटम ट्राय करायचे आहेत. हे मी तुम्हाला का दाखवतो, हे सगळे ट्रस्टेड आयटम आम्ही खाणार आहेत, मी रेकमेंड केलेले आहे. म्हणजे त्याची चव चांगली आहे, त्याच वस्तू मी तुम्हाला सांगेन, जेणेकरून तुम्ही त्या ट्राय करा, म्हणजे तुम्हाला समजेल काय मजा असते ती. रात्रीचं इथे पूर्ण मार्केटच बसते, 12-1 वाजेपर्यंत असते मार्केट आहे ना. लक्ष जाईल तिथपर्यंत सगळी दुकानच दुकान आहेत. चलो घूम फिर के हम अपने जगह पे वापस आ गए. आलं ना हे बा, हे आहे ते आता दुसरं मार्केट रात्रीचं, मॉल रोड है ना. पण कुत्रे इथे बिंदास आहेत, एवढे माणसाळलेले की सांगून सोय नाही.
झालं सामसूम. सकाळी किती गर्दी होती या ठिकाणी आहे ना. ह्या इथे प्रोग्राम चालला होता, सगळं सामसूम झालं. इथे फक्त एकच हे भिकारीवर एवढं डोकं फिरवतात ना. 5 मिनटं जर एका जागेवर उभं राहिलं आले त्रास द्यायला. ॲक्च्युली भिकारी नाही रे, चांगल्या घरातली माणसं असतात. प्रत्येकाचे चांगली चांगली घरे आहेत. हे पार्ट टाईम जॉब म्हणून इथे भीक मागतात आहे ना. सगळं रिकामं झालं, एकदम शांत. ही चावडीवर पण गर्दी आहे का बघा, सगळं सुनसान. हा 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 मग सगळं शांत झालं. आलो आपण आपल्या स्पॉटवर, आपल्या रूमजवळ आलो. वाजले 12 वाजता पावभाजी लागली, एक नंबर. आता जाणार दूध प्यायला. दूध पिऊन झाला का मग आजचा दिवस संपला. मग उद्या घरी निघायची तरी 11 वाजता घरी निघणार. चला शेवटचा मील एन्जॉय करा. आणि मी हे का दाखवतोय, हे खरंच वर्थ इट आहे. एक नंबरचं होती पावभाजी. आपण दूध घ्यायला जाऊ, इथं पण मस्त दूध भेटतं. हा बोलता बोलता 3 दिवस संपले. आज आपण जाऊ. काल मी तुम्हाला सांगितलं ना साबुदाण्याचा वडा खायला जायचं आहे. तर साबुदाण्याचा वडा कुठं भेटतो तो दाखवतो तुम्हाला. परत लाईव्ह दाखवतो कसे वडे असतात ते बघू. त्याच्यानंतर साईबाबांनी जे 9 सिक्के दिले होते, लक्ष्मीबाईला दिले होते ना, 9 जे सिक्के दिले होते ते सिक्के ते सुद्धा बघायचं होतं. कुठे ते लक्ष्मीबाई शिंदेचं घर ते पण बघू. हे बघा, अण्णाची मिसळ पण चालू आहे, साबुदाण्याचा वडा पण चालू आहे. अण्णाची मिसळ. आणि काल आपण बघितलेले मसाज सेंटर. हे साबुदाणा वडा एक नंबर टेस्ट असते. चला भूक पण मारण्याची लागे सुरुवात करू खायला. फुल आज हाय सराउंडिंग एरिया. फेमस अप्पाची मिसळ, साबुदाणा वडा आणि खिचडी. बस स्टार्टअप. ही जी चटणी आहे चटणी पिऊन बघा. ना बघूनच तोंडाला पाणी सुटते. ॲड्रेस लक्षात ठेवा बा, साबुदाणा वडा. आणि हा फक्त सकाळचा असतो, दुपारी बंद असते. फक्त सकाळचा तुला खायचं असेल तर सकाळी या.
आता आपण जाऊ ते लक्ष्मीबाईंना 9 शिक्के दिले होते ना, ते 9 शिक्के ज्या ठिकाणी आहेत ते शिक्के बघायला जायचे. अगदी चावडीच्या बाजूलाच आहे बा. त्या इथून समोर गेलं का चावडी लागते आणि या इथे समोर तुम्हाला लँडमार्क म्हणून दगडांचा हा उंचवटा दिसेल. हे बघ त्या समोर दिलेले आहे. हे ते 9 शिक्के आहेत. हे साईबाबांच्या मुस्लिम सेवक होत्या आणि साईबाबांनी शेवटी त्यांना 9 शिक्के दिले होते. ते 9 शिक्के आता बघू. हे आसपासचा एरिया आहे त्याच्या. हा असं बाहेरून तर दिसेलच ना. हा त्यांचा ओरिजिनल फोटो आहे लक्ष्मीबाईंचा आणि हे त्यांच्या जवळ आहेत हे शिक्के आहेत. आणि आतमध्ये लॉक आहे त्याच्यामुळे जाता नाही येणार. हे बघ समोर आहे ना, हे शिक्के आहेत साईबाबांनी दिलेले आणि हा त्यांचा ओरिजिनल फोटो आहे. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर चावडीमधून एक गल्ली आतमध्ये जाते, सरळ गल्लीच्या तिथून जायचं आहे आणि समोर तो दगडांचा लँडमार्क आहे. या इथे हा बघा, हा लँडमार्क आहे. इथून तिथे फोटोज लावलेला आहे. त्या फोटोच्या आतमध्ये सरळ आलं तर तुम्हाला ते 9 शिक्के दिसतील. आज लॉक आहे त्याच्यामुळे आपल्याला बघायला नाही भेटलं पूर्ण आतमध्ये. चला, आपल्या व्हिडिओचा हा होता शेवट. बोलता बोलता 3 दिवस निघून गेले. आज जायचा दिवस आला. तर हा शिर्डीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आता आपण इथून आपल्या रूमवर जाणार आणि जायची तयारी करणार. जातानाचा तर मी व्हिडिओ शूट करणार नाही कारण येतानाचा आपला व्हिडिओ आपण बनवला होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर का आवडला याची कमेंट नक्की करा. त्याच्यानंतर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला त्याला लाईक द्या आणि जास्त आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आता परत नवीन दिवस, नवीन राईड, नवीन विषय घेऊन भेटू. तोपर्यंत खुश राहा, आभार राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. मी तुमचा होस्ट जय अजय खरे, आपल्या मराठी यूट्यूब चॅनल जय अजय खरेवर तात्पुरता तुमची रजा घेतो. खुश राहा, आभार राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. बाय 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 बाय.